वाल्मी कराडचे कारनामे समोर आल्यानंतर आता सतीश भोसले अर्थात खोक्या भाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कॅमेऱ्यासमोर येत मुलाखत देणारा खोक्या फरार होता। बीड पोलिसांनी खोक्याला प्रयागराज इथून अटक केली आहे। माज दाखवणारा सतीश भोसले अर्थात खोक्याचा पहिला फोटो समोर आलाय। सोशल मीडियावर खोक्याच्या रीलनं जोरदार हवा केली होती। गळ्यात सोन्याची चेन, बोटात अंगठ्या, हातात सोन्याचा कडा, व्हाईट शर्ट, डोळ्यावर गॉगल अशा अवतारात खोक्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। नोटांचे बंडल ठेवणारा खोक्याचा ॲटिट्यूड पोलिसांनी उतरवलाय। खोक्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात होता। माध्यमांना खोक्या सापडतो पण पोलिसांना कसा सापडत नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत होता। अखेर बीड पोलिसांनी प्रयागराजमधून खोक्याला अटक केली आहे। बीड पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर खोक्यानं आपला अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता, त्यावर आज बीड कोर्टात सुनावणी होणार आहे। मात्र त्याआधीच खोक्याला अटक करण्यात आलेली आहे। खोक्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी खोक्याच्या चेहऱ्यावरील सगळा ॲटिट्यूड माज उतरवला। सतीश भोसलेच्या चेहऱ्यावरील भाव हा साधा गरीब असणाऱ्या व्यक्तीसारखा दिसत होता। एका साध्या शर्टमध्ये असणाऱ्या खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे। खोक्या भोसले यानं एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटनं बेदम मारहाण केली होती। यासोबतच व्हिडिओ 5 मार्चला व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी खोक्या भोसले विरोधात गुन्हा दाखल केला। तेव्हापासून खोक्या फरार आहे। पोलिसांनी खोक्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना खोक्याच्या घरात वाळलेलं मांस, शिकाराचे साहित्य, जाळं आणि इतर साहित्य आढळलेलं आहे। या प्रकरणी वन विभागाकडे देखील तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे खोक्याच्या अडचणी वाढताना दिसतायत।